आज भाऊ आपल्या चिवताचं लग्न पण पार पडलं भाऊ, एकच नंबर की नाही. आणि त्यासोबतच आपण लग्नामध्ये खूप मस्ती केली आणि या पोरीचा आपण व्हिडिओ शूट पण केले. चला मग तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मैत्रिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे आपण गेलो होतो तिच्या हळदीला गेलो होतो. तिथं गर्दी खूप होती आणि यासोबत या पोरांची मस्ती पण चालू होती. तर दिला जाण्याआधी आपण भाऊ लग्नासाठी कपडे आधीच आणून ठेवले. त्यानंतर गेलो आईस्क्रीम खायला आणि आपल्याला आईस्क्रीम खायची नव्हती, त्यामुळे आपण आपल्यासाठी मागवला होता स्पेशल फालुदा तो आम्ही लवकर संपवला आणि गेलो भाऊ त्याचा हळदीला. वरातीमध्ये या पोराला एकाच हातावर एकदम भारी डान्स नाचवला भाऊ. इथली वरात बिरात केली आणि गेलो भाऊ मस्तपैकी आपल्या दुसऱ्या बँडला बघायला. आता ही दुसरी बँड म्हणजे न्यू अंबिका बँड होती आणि एकच नंबर वाजली. चला तुम्हाला दाखवतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण. बँड वगैरे बघून आलो आणि तिकडनं येताच आपल्या हातावर मेहंदीचं काम पण चालू झाले. सकाळी आपण भाऊ लग्न मंडपाकडे गेलो. लग्न मंडप पण एकदम छान सजवलं होतं भाऊ, एकदम पाहण्यासारखं. तुम्ही म्हणाला आता भाऊ लग्न तर दुपारी लागतं नाही, काही एवढं लवकर जाऊन काय करते काय. तुमच्या भावाने जो फ्रीज घेतला होता ना नवरीसाठी, तो त्याच्यावर नाव टाकायचं राहिलं, तेच टाकायला गेलो होतो. फ्रीजवरची नाव बिव टाकला आणि गेलो भाऊ कोणती बँड आले बघायला. बँड तर आले ते श्री साई बँड. बँडच्या गाण्यावर या काकाने एकच नंबर डान्स केला आणि हे काका म्हणजे आपल्या मित्राचे वडील आहेत. लग्नामध्ये या कोणत्या वस्तूला घेऊन नाचता येईल तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. नवरदेवाला लग्न मंडपाकडे नेण्यासाठी भाऊ नवरीच्या वडिलांनी खास घोड्याचं आमंत्रण पण केलं होतं. नवरदेवाला घोड्यावर बसवलं आणि चालवलं भाऊ लग्न मंडपाकडे आणि त्याच्यासोबतच भाऊ बँडची गाडी पण चालू होती. नवरदेव लग्न मंडपाकडे आले कळताच भाऊ आपली नवरी पण निघाली भाऊ लग्न मंडपाकडे. लग्न मंडपाच्या समोर भाऊ नवरीने नवरदेवाच्या कपाळाला कुकू बिकू लावलं. त्यानंतर भाऊ त्यांना स्टेजकडे नेलं. लग्न झाल्यानंतर भाऊ त्यांचं भाऊ कन्यादान चालू होतं. इकडं सिंदूर बिंदूर लावलं. त्याच्यानंतर भाऊ तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि देवाच्या पाया बिया पडून भाऊ निघाले पुढच्या प्रवासाला. आपण या पोरीचे व्हिडिओ शूट केले ते बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा.